गोरगरीब गरजू रुग्णांचा आधारवड असलेल्या सीपीआरमध्ये डॉक्टर आणि खासगी लॅबच्या संगनमतानं रुग्णांची लूट सुरू असल्याचा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं केलाय। रुग्णाचं रक्त घेण्यासाठी आलेल्या खासगी लॅब चालकाला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सापळा लावून पकडलं। त्याला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं। कोल्हापूर जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि उत्तर कर्नाटकातील अनेक रुग्ण उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल होतात। या रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा सीपीआरमधील डॉक्टर घेत आहेत। काही तपासण्यांसाठी हे डॉक्टर खासगी लॅब चालकांना बोलावून तपासण्यांच्या माध्यमातून ते रुग्णांची लूट करत आहेत असा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या रुपेश पाटील यांनी केलाय। या लुटीचा भांडाफोड करण्याच्या उद्देशानं संभाजी ब्रिगेडच्या रुपेश पाटील, शहराध्यक्ष अभिजित कांजर, हर्ष करिगार, अतुल रसाळ, दशरथ चव्हाण यांनी सीपीआरमध्ये सापळा रचला। सायंकाळी 5:30 वाजता एका लॅबचा चालक सीपीआरमधील रुग्णांचं रक्त घेण्यासाठी आला होता। त्यानं अनेक रुग्णांचं रक्त घेतलं, तसंच पैसे देखील घेतले। त्यानंतर रुपेश पाटील आणि सहकार्यांनी त्याला ताब्यात घेतलं। सीपीआरमधील रुग्णांचं रक्त घेण्याचा अधिकार त्याला कुणी दिला याबाबत जाब विचारला। त्यानंतर त्याला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। काही डॉक्टरांनी या खासगी एजंटांच्या बरोबर संगनमत करून इथे आलेल्या दाखल झालेल्या रुग्णांना इथले उपचार बरोबर होत नाहीत अशी कारणं सांगून किंवा इथल्या तपासण्यांचे रिपोर्ट जे आहेत ते चुकीचे असतात अशी कारणं सांगून खासगी लॅबच्या दारात पाठवतात। ही जी साखळी चालू आहे हे डीन आणि हे प्रशासन जे आहे सीपीआरचं, या लोकांनी या चुकीचं काम करणाऱ्या डॉक्टरांना पाठीशी घातल्यामुळे हे प्रकार वाढायला लागल्यात। सीपीआर मध्ये येणारा रुग्ण हो गोरगरीब आहे, त्याला सर्व प्रकारच्या उपचारापासून अडचण आल्यानंतर मग तो सीपीआर मध्ये पाय ठेवतोय आणि त्या लोकांच्याकडनं रक्ताच्या नावाखाली ही जी पैशाची लूट व्हायला लागली ही सातत्यानं ही सुरू आहे। पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्यासमोर त्याच्या बॅगेची झडती घेतली। त्यामध्ये अनेक रुग्णांच्या रक्ताचे नमुने आढळले। त्याला पोलिसांनी झापलं। तसंच संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी लॅब चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। सीपीआरचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांना याबाबत माहिती देण्यात आली। यापूर्वी देखील डॉक्टर, परिचारिका यांच्याकडून अशाच पद्धतीनं खासगी लॅब चालकांशी संगनमत करून रुग्णांची लूट होत असल्याचं स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं निदर्शनास आणून दिलं होतं। हे प्रकार बंद न झाल्यास पालकमंत्र्यांकडे संबंधितांवर कारवाईची मागणी करणार असल्याचं रुपेश पाटील यांनी सांगितलं।